युवा पिढीच्या भवितव्यासाठी एल्गार. नशामुक्त सांगलीसाठी आमदार इद्रिस नायकवडी यांचा आक्रमक पवित्रा. सांगलीला ड्रगच्या विळख्यातून वाचवण्यासाठी एल्गार. आमदार इद्रिस नायकवडींच्या आक्रमक पवित्र्याला लोकहित मंचचा मोठा पाठिंबा. सर्वपक्षीय नेत्यांना एकत्र येण्याचे आवाहन. सांगली जिल्ह्याच्या भविष्याला लागलेली ड्रग्जची वाळवी मुळासकट उपटून टाकण्यासाठी आता सामाजिक आणि राजकीय स्तरावर मोठी एकजूट होताना दिसत आहे. अंमली पदार्थांच्या वाढत्या विळख्याविरोधात आमदार इद्रिस नायकवडी यांनी जो आक्रमक पवित्रा घेतला आहे त्याचे लोकहित मंचचे अध्यक्ष मनोज भिसे यांनी जाहीर स्वागत करत जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींना या लढ्यात सामील होण्याचे जाहीर आवाहन केले आहे. ड्रग्ज हा समाजाला लागलेला कॅन्सर. यावेळी बोलताना मनोज भिसे यांनी अत्यंत गंभीर इशारा दिला. ते म्हणाले, अंमली पदार्थांचे वाढते जाळे हे केवळ एका कुटुंबाचे संकट नसून संपूर्ण समाजासाठी एक घातक कॅन्सर बनत आहे. हे संकट केवळ भाषणांनी संपणार नाही, तर त्यासाठी नायकवडी साहेबांसारखी प्रबळ इच्छाशक्ती आणि प्रत्यक्ष कृती हवी आहे. नशीखोरांच्या विरोधात थेट रस्त्यावर उतरण्याचा त्यांचा निर्णय आपल्या तरुण पिढीच्या उज्ज्वल भविष्यासाठी क्रांतिकारक ठरेल. पक्षाचे झेंडे बाजूला ठेवा, सांगलीची तरुणाई वाचवा. मनोज भिसे यांनी सांगलीतील सर्वच पक्षांच्या नेत्यांना, आमदारांना आणि पदाधिकाऱ्यांना भावनिक साथ घातली आहे. राजकारण आपल्या जागी असेल, पण आपल्या सांगलीतील तरुणाई वाचवण्यासाठी गटट आणि राजकीय मतभेद विसरून या युद्धात सहभागी व्हा. ड्रग्ज माफियांच्या विरोधात एकजुटीने एल्गार पुकारण्याची हीच योग्य वेळ आहे. जर आपण आज एकत्र आलो नाही, तर येणारी पिढी आपल्याला कधीच माफ करणार नाही, असे परखड मत त्यांनी व्यक्त केले. आता सांगलीला ड्रग्जमुक्त सांगली बनवण्यासाठी सर्व स्तरातून लोकचळवळ उभी राहत असून प्रशासनावरही दबाव वाढत आहे. सम्यक महाराष्ट्र न्यूजसाठी मी प्रमोद चिनके, सांगली. अशाच नवनवीन आणि रोखठोक बातम्यांसाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.